ऋतू काय नाश्ता केला नाही? नाही आवाज उपास आहे माहित नाही तुम्हाला. गोळ्या बिया काय नाही खाल्ल्या का? पोट दुखा लागले. आज काय म्हणली तुझा नाश्ता काय केला नाही? उपास आहे आज रविवार आहे माहित नाही तुम्हाला. अगं पण तुला एवढी गोष्ट कळत नाही का? डॉक्टरांनी तुला काय सांगितलंय? आता ही उपास मी कधीपासून पकडते. उपास कधीपासून एकदाच उपास आहे माझा रविवार. तुला म्हणजे मी सांगितलेल्या गोष्टी डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी तुला कुठल्या गोष्टी ऐकायच्या नाहीत का मला सांग? कळतात पण आता ही नेहमीची उपास कसं काय तोडू शकते मी? काय म्हणजे देव काय म्हणते का की बाबा माझा उपासच पकड? कसं आहे ना, कुठल्या पण गोष्टी मनापासून श्रद्धा ठेवली का तर ती गोष्ट देवापर्यंत पोचते. काय देव काय म्हणत नाही तू माझ्यासाठी उपास कर तपास कर, काय तुला काय देवानं सांगितलं? जीवापेक्षा जास्त नाही, तुझ्यासोबत अजून एक जीव आहे. मला माहिती आहे मी काही मुद्दा म्हणून करत नाही, पण माझी आता इतक्या दिवसापासून कंटिन्यू मी उपास पकडते. मधनच कसं सोडायचं बरं? अगं सिच्युएशन बघ रे, तू हाल बघ काय आहेत. डॉक्टरांनी तुला काय सांगितलंय? शाबुती खायचं नाही सांगितले, पण मी कुठे शाबू खाल्ला म्हणून मी खाल्ला नाही. आता म्हणजे दिवसभर काय खाणारच नाही? फळ ते खाते, ऍपल ते आहे. ऍपल ती खाते, दुसरं काय नाही? ऍपल रक्त कधी कमी आहे आपल्या अंगात आधीच माहिती हो, पण एकच दिवस असतो मला नाही थोडं वाटत हो. मी माहिती डिलिव्हरी डेट पण जवळ आली. मग आली आहे की माहिती घे मला. मग कसं तुला वागायचं कसं काय समजतंय का? माझं बोलल्यावर रागील कुठल्या पण गोष्टी तुला, पण तुझ्या मी चांगल्यासाठी सांगतोय, आपल्या चांगल्यासाठी सांगतोय. चांगल्यासाठीच म्हणते. बाज वजन वाढायला हीच दिवस असते ती पण माहिती आहे मला, आणि रिपोर्ट मध्ये पण तसंच सांगितलं त्यांनी. आणि पोटात दुखणे हे कारण हेच आहे, जेवण नाही करणं, पाणी नाही पिणं. मला आहे ना आता खरंच त्रास पण होते, आणि तुम्ही असलं खरंच बोलू नका, बसा शांतता. मी उपास काय सोडू शकत नाही. कसं असतं माहितीये का, मी नेहमी पकडते उपास, आणि मधनच सोडायचं म्हटल्यावर कसं वरती चालतंय का? तू एकच गोष्ट धरून मस्त सांगू तू. मग तुम्ही जर असं म्हणता ना म्हणून तुम्हाला काय वाटतं मला काळजीच नाही? मला काळजी नाही का? काळजी असती तर मग उपास पकडलाच नसता का तू? अहो पण तुमचं पण सगळं बरोबर. तू कसं आहे ना, हलगर्जीपणा, सगळ्या गोष्टीत हलगर्जीपणा करते. आताच दवाखान्याला पैसा कमी गेलाय काय? पैसे काय झाडाला बिडाला पिकतात का? काय व्हायला लागलं? ते पैशाचं सोड, पैसे गेलेले गेलं जाऊ दे, पैशाचा नाही विषय, पण जीवाचा हाल होतात का नाही? तुझं पण हाल, सगळ्यांचा हाल, त्या पुरीचा हाल. बरं मग काय म्हणताय, नको पकडू का उपास? मग काय पकडून काय भेटतंय? हा देव तुला म्हणतोय का की बाबा माझा उपास पकडल्यानंतर? नाही नाही, देव तुला असं म्हणलंय का उपास पकडल्यानंतर मी तुला प्रसन्न होणार आहे? अगं तू मनात श्रद्धा ठेव की, तुझी काय भक्ती आहे ना, तुझी जी भक्ती जी आहे ना ती मनापासून कर ना. तू का उपास केल्यावर त्या सगळ्या गोष्टी होती ती? मी असं काहीच म्हटलं नाही, पण मला कसं वाटतं अगं पण मी तुला काय म्हणतोय, उपास पकडू नको. तुझं काय देवभक्ती जी आहे ना ती सगळी ती तुझी मनापासून करतो. तुझ्या उपास पकडून करू नको. पण आता पण देवाला मनात ठेवायचं असते असं. म्हणजे एक दिवस उपास धरणार, बाकी दिवशी काय पण खाणार. काय खाते बाकीच्या दिवशी? नाही ती सांगतोय मी तुला. म्हणून म्हटलं काय लगेच असं म्हणताय. फक्त एक दिवस म्हणजे मी मनापासून पकडते असं मला बोलू नका आडव्यात. एक दिवस मनापासून पकडल्याने म्हणजे काय ती काय उपास होत नसतंय. होय. हा बर नाही, जी आहे ती आहे. मी सकाळपासून उपास पकडला, आज मला बोलू नका बोलू. म्हणजे काय पण झालं तरी, पोटात दुखलं तरी चालेल, सगळ्या गोष्टी झाल्या तरी चालेल, बाळाला त्रास झाला तरी चालेल, काय मग डॉक्टरांनी काय सांगितलं ती पण ऐकायचं नाही. तुला काय व्हायला लागलंय? तुला बोलतोय मी, तुला इकडं तू माझ्यासोबत बोल. तू तिला काय बोलू नको. ती कशी करते? ती काय पण करू दे, तू इकडे बोल. सिरियसली हो, जरा सिरियस हो. नको पकडू का? नको पकडू. एकच गोष्ट 3 वेळा म्हणू नको. तुला मी सांगतोय पकडायचा नाही. तुझी जी श्रद्धा भावना जी आहे ना ती तुझ्या मनापासून ठेवू. आणि तुला काय लिकरू झालंय ना तेव्हा काय उपास पकडायची ती पकड. तेव्हा पण पकडता येत नाही. वर्षाचं झाल्यावर पकड, काय पकडायचं? बघितलं वर्षाचं झालं मग तीच सांगतोय तुला, आपल्या जीवापेक्षा जास्त नाही काय. मी कंटिन्यू 3 वर्ष झाले उपास पकडते. कंटिन्यू 3 वर्ष झालं. आमच्या टायमाला नव्हती उपास. तीच म्हणते की हा मग तीच सांगतोय 3 वर्ष. तुझी बोलते ना बाळ झालं ना तुला काय उपास पकडायची ती पकड 1 वर्षानं.
तो काय तुला उपास्थापना करायची ती कर, कुठं तुला जंगलात जाऊन बसायचे तपस्या विपस्या करायचे तसं काही जरी करायचं असेल तरी जाऊन कर. म्हणजे तुम्हाला माझी काळजी नाही? कसं लाज नसल्याने बोलते अजून पण काय माहिती. तुम्ही कसं म्हणता इकडे जाऊन बस असलं करत असलं कर. पण तुला मी काय नीट बोलतोय. उपास म्हणजे ह्याच्यात तुला डॉक्टरांनी सांगितले पण तसले उपास तापास काय सुद्धा पकडायचे नाही ती. अहो मग माहितीये मला, म्हणून मी आता बाकीचं बाज वजन वाढायला फक्त एवढेच दिवस आहे ती. मी बाकीचं सगळं सोडून टाकलंय, पण ही मला काय वाटतं. पण बाकी सगळं सोडून टाकले ना मग कुठलाच दिवस धरायचा नाही. हे सगळे दिवस सोडायचे, काय विषय नाही. म्हणजे त्या देवाला सोडायचं आणि ह्या देवाला फक्त हे करायचं काय. मला मी मनापासून मानते म्हणून मला आहे ना मनापासून मानलं ना तर उपास पकडायची गरज नसते. मनापासून श्रद्धा असली ना तिथं उपास पकडायची गरज नसते. काय देव काय तुला म्हणत नाही की बाबा तू माझा उपासच पकड हेच करण असल्या गोष्टी. शाबू खाऊन कधी कुठले उपास होत नसते ती. खाल्ला पण नाही ती सांगतोय ह्याच्या आधीचं पण सांगतोय, ह्याच्या आधीचं पण तुला सांगतोय. ह्याच्या आधी पण जी तू शाबू बिबू खाऊन पकडते ना उपास त्याला उपास नसते म्हणत. उपास करायचा ना न खाऊन करायचा उपास. आपल्याला कसं आहे ना चांगलं चुंगलं म्हणजे काय ते वेपर्स पापड्या बिपड्या सगळ्या ती खायच्या असतात ना त्या गोष्टी पाय उपास जर का पकडत असेल ना तर मला सांग त्या गोष्टी आणून द्या. तसलंच आहे. कसं बोलता तुम्ही? तुमचं कळतंय का तुम्हाला? कसं बोलताय मग काय उपास पकडायचं? तुम्हाला तुमचं कळतंय का? म्हणजे मी काय असंच करते का मग? पण काय गरज ना उपास पकडायची. पण नाही, तुम्ही चुकीचं बोलता, लक्षात ठेवा. चुकीचं बोलतच नाही मी. ती तुम्ही पकडत असेल तशी उपास. मी उपास पकडतच नाही. अजून मी उपास पकडला ना मी काय म्हणते त्याला, उपास पकडते मी उपास पकडला ना तर दिवसभर मी काय खात नाही. ही विषय सांगतोय मी तुला. घरात असाय पाहिजे ना दिवसभर काय खायला. मी बाहेर जरी गेलो ना म्हणून तर खात नाही. मग बाहेर गेल्यानंतर काय उपासाचं खाणार आहे? मला ती उपास पकडला ना मी तसा उपास पकडत असतो की दिखावा करण्यासाठी मी उपास पकडत नाही. मनापासून केलं ना तर ती करतो. असा विषय. बोलू नका लय बोल ना मग उपास पकडू नको. कारण तर जर निवांत तुम्ही बोलले असते तरी झालं असतं. तुला निवांत कॅमेरा चालू करायच्या आधी तुला निवांत सांगितलं होतं. त्या गोष्टी ऐकल्या आडवाडवं कुणाला लावलं तू? किती आडवं लावलं त्या टायमाला? किती आडवं लावलं सांगी का आता बोलती बंद करायला लागली? बसा शांत. दिखावासाठी आणि खाण्यासाठी भारी बोलते. स्वतःचा जरा विचार कर, स्वतःचा ना आपल्या लेकराचा. बरं नाही डॉक्टरांनी सांगितलं ना बरं नाही पकडत बस. माहितीये आता त्यांनी डिलिव्हरीची पण डेट झालं का? पोटात दुखायचं जरा हे झालं बंद झालं का? इथं दुखतंय नाही भांडायला ताव यायला आला, जरा फोर्स यायला आलाय. ट्युनिंग बदललं, बोलण्या ट्युनिंग चेंज झालं ना त्याच्यामुळे म्हणलं मग जरा फोर्स आला. बोललं तरी ऐकून घ्यायचं का? काय बोललं तरी ऐकून घ्यायचं. शब्द खाली पडू देऊ ना. पण असं म्हणतेय का राहू द्या जाऊ द्या? ते किती वेळा म्हंटले मी की राहू द्या मग नाही पकडत असं बोलले. तुम्हाला ऐकू येतं का मी बोललेलं? तुम्हाला फक्त माझा राग दिसतो, सगळं दिसतं. मी ज्या गोष्टी करते ना उपास तापास आपल्याच लेकरा बाळासाठी करते. मी काय ह्याच्यासाठी उपास तापास पकडून काही लेकरं बाळ घेऊन होत नसते ती. लेकरं बाळांना जर का चांगलं ठेवायचं असलं ना तर खाऊ पिऊ घालावं लागतं त्यासाठी. तुला खाऊ पिऊ घालत नाही का मी? इकडे बघ बर, इकडे बघ. काय अजून पोटातलं बाळ जर का चांगलं असेल ना तर त्याला पण खाई प्यायची गरज आहे. चालतंय. नाही पकडत उपास, नाही पकडत. आता इथून पुढे मला माझ्यासोबत वाद घालू नका. आणि जर भांडणच करायचं असेल ना तर तसं मला सांगा की मला तुझ्यासोबत भांडण तयार आहे. आता माझं पोट दुखायचं राहिलं, सगळं राहिलं. राहिलं तुम्ही बघा. तुम्हाला सगळं कळतं ना. तुम्ही अंतर्यामीच आहे ना. तुम्हाला सगळ्यांचंच कळतं सगळ्या गोष्टी.